नाही मी बात करतो बारीक किस येईल तर अरे असं किस काढतोय राजा तू लसूण पण सोलायचं तुला. अण्णा पेटलंय पेटलंय अण्णा ठेव ठेव हा भात ठेव. हो तात्या हे काय पिठलं केलं तुम्ही? गावात वाटत नाही भजी करणार आहेस का तू? शिरा करता येत नाही, आमटी करतोय आमटी. हे आहे ना अरे ते त्यामध्ये काय त्याच्यात पाणी टाकलंस तू जास्ती, ते पातळ झालं सगळं पीठ. आता हे पीठ टाक, सुकं पीठ टाक त्याच्यात. टाक अजून घट्ट घट्ट मळायचं, पण असं मऊसर झालं पाहिजे तर भाकऱ्याच्या थापता आल्या पाहिजे बरोबर. माई ए साधने करतील ना त्यांचे ते स्वयंपाक, कशापाई काळजी करते. ये सगळे बटाटे चिरायचे का? हो सगळे, आणि बारीक बारीक नको फोडी करू, अशा मोठ्या मोठ्या फोडी ठेव. मोठे 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 तुकडे. पण भाजी त्या विरघळून जाणार सगळ्या शिजल्यावर. अण्णा हेच ना कोवळं कवळे असे ना, हे बघ बाळा, असे ना हे टक्ष असं कोवळे घ्यायचं, असे वरते असं तोडायचं, असं टाकायचं. हे असं हे खालचं नाही घ्यायचं, हे टाकून दे. कळलं? ही मूळ आणि आधी ती मुळं आधी कापून घ्यायची नीट नीट तसं. मला वाटतं जास्त होईल का? तू त्याचं काम त्याला करून दे, तुझं काम तू कर. अण्णा हे ढवळायचं पण का? आणि बारीक बारीक तुकडे कर. किस करतोय अण्णा, आपण करतो ना. असं करतात का? थांब ना, तू तुझं दिलं ते काम करा आधी, बापाला शिकवतोय. वाढणार तर हे कांदा पण कांदा कांदा हो हो, असा कांदा असं असं कापून टाकायचं. हा असं हे सुद्धा असं कापायचं आणि असे 2 तुकडे करायचे. आलं काढून हा पण काढून कर. तू काय करतोयस? अण्णा हे किती घट्ट करू? अरे बाबा ती लाकडं बाहेर आली पेटत. अण्णा हळूहळू मी करतो. तुम्ही थांबा जरा. हे करू का ढवळायचं? हो अण्णा टोमॅटो पिळायचं की कापायचं, काय करायचं अण्णा? अरे हो अण्णा, अरे बारीक तुकडे कर त्याचे. अण्णा अण्णा डाळ आमटीची तयारी झाली बरं का? एक मिनिट, आमटीची तयारी झाली. अण्णा ढवळायचं ना. ढवळ ते. त्यांना सवय नाहीये कुणाला स्वयंपाकघरात काम करायची. करतील ग, ये तू. माई या ना, घालू दे घोळ त्यांना, आपण आहे तसं खाऊ, काय हरकत नाही. या ना तुम्ही, या ना खाऊ. एकदा जाऊन बरं तुम्ही काय ते गाणी म्हणताय ते म्हणा. बरं म्हणते. भेंडी सोड. नको अगो बाई साधने, हा बघ दूध पाठवलंय त्यांनी. काहीतरी विचारायला आला जणू. नाही तसंच काही नाही, थोडस माहिती तुझ्याशी जरा बोलायचं होतं. चल आले. इथेच बोलायचंय. म्हणजे तुम्ही कंटिन्यू मिले सुर मेरा तुम्हारा. अरे गाणं म्हणा कोणीतरी. हा तुम्ही म्हणा. नाही मी म्हणतो ना. कर र र र. ओ मॅडम,
काय लक्ष कुठे आहे तुझं? शर्मिष्ठा, अगं असं काय करतेयस? आता भाऊजी नाही का येऊन गेले, त्यांच्याच विचारात मॅडम अडकलाय, हो की नाही? हो ना? अगो बाई, करणारेस का गाणं का नाही? करणारेस म्हण पुढे र वरून. म्हणते. अमृता तू म्हण र वरनं गाणं. अण्णा हाक मारा सगळ्या. जेवण वाढून तयार आहे. बाई साहेबांनी जेवायला यावं. चला ताटावर बसावं. बापरे. काय जय्यत तयारी केली तुम्ही सगळ्यांनी. आणि जाऊबाई, तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते बरं का, ही रांगोळी आमच्या अनंतानेच काढलेली असणार. आई अप्रतिम. थँक्यू चला आता जेवायला बसून घ्या. नाही, स्वयंपाक करून तुम्ही दमला असाल, मान जरी आमचा असाल तरी आधी तुम्ही बसा जेवायला. नाही, आज हा मान तुमचा आहे, त्यामुळे जेवायला पहिल्यांदा तुम्ही बसायचं. अहो पण आम्हाला सवय नाही तुमच्या ते जेवायला बसायची. नाही जमणार आम्हाला. बोला की ग वसुधा, सांगा ना तुम्ही सुद्धा. नाही हो नाही असं नको, माई म्हणतील ते बरोबर आहे. नाही, आज हा सगळा घाट आहे ना, हा तुमच्यासाठी घातलेला आहे, त्यामुळे जेवायला पहिल्यांदा तुम्ही बसायचं. बरं ऐकणार आहेत का हे? चला बसा जेवायला. या जाऊबाई बसा. बस ग अमृता, बसा ग, बसा. हो बसा. आता ऐकणार आहेत का अण्णा? वा, हा तर एकदम मस्त आहे ग बाई. बघा, भाकऱ्या, भाजी, दिनकर, कोशिंबीर अगदी छान मस्त दिसते. तानेने मदत नाही ना केली? काय हो? विश्वास नाही माझा. नाही हे सगळं केलंय, पण तात्यांची आमटी कुठे आहे? अरे देवा. हो, आमटीची कढी झालीये. म्हणजे काय आहे की भज्यांसाठी जे पीठ आम्ही बनवलं होतं ना, ते इतकं पातळ झालं की शेवटी आम्ही ते कढीसाठी वापरलं. पण आजी तू काळजी करू नको, ही आयडिया सुद्धा ना तात्यांची होती आणि कढी सुद्धा तात्यांनीच केली बरं. त्यामुळे आम्हाला भजी नाहीत का? वा, मग आता मी कढीपासूनच सुरुवात करते. हा नाही, मी काय म्हणतो, कढीने सुरुवात कर. चला सुरुवात करा. थोडी वाढा. हा तुम्ही केलेत. बस भाजी घ्या, भाजी. खात का नाही? गुरुवार आहे ना, उपास आहे. आय एम सॉरी अक्षय, तुम्ही सगळ्यांनी एवढं सगळं केलं आणि. ठीक आहे, तुझा उपवास असतो ना, आणि तू माझ्यासाठी केलायस ना. विसरलोच मी. का कसं कोण जाणे यार, रताळ्याचा केस बनवून आणला होता. आय थिंक हा चालतो ना उपासाला. म्हणजे मला माईने सांगितलं, मी तिलाच विचारली रेसिपी याची. बघ, उपासाला चालणार असेल तर तू हा खाऊ शकतेस.
होतं यार, तू इतकं सगळं केलंस माझ्यासाठी. मी हा रताळ्याचा किस बनवू शकतो है ना? आता जेवणाचं काय करायचं? डोंट वरी, हे बाद मी घेईन. एन्जॉय. बहिणी साधना, खरं सांगा कसा काय झाला होता स्वयंपाक? खोटं कशाला सांगू, अप्रतिम. नाही पण खरंच खूपच छान केलंय सगळं तुम्ही. आणि बिघडलेलं सावरलं बी चांगल्या सुगरणीवाने मानलं. आम्हाला जरी स्वयंपाकघरात जायची परवानगी नसली तरी सुद्धा एकेकाळी मी पेढीवरून आलो की खुर्ची टाकून स्वयंपाकघरात बसायचो. एकीकडे साधना स्वयंपाक करत असायची आणि मी दिवसभरात ज्या काही घडामोडी झाल्या त्या साधनेला सांगत बसायचो. त्यामुळे पट्टीच्या गाणाऱ्याच्या मागे तंबोरा वाजवणारा कसा तयार होऊन जातो ना, तसा बहुतेक मी तयार होऊन गेलो असावं. नाही पण हाताला सवय नसताना इतका सगळा स्वयंपाक करणं खूप कठीण आहे हो. आणि किती बारीक सारी गोष्टी तुम्ही केल्या त्याच्यामध्ये, किती लक्ष देऊन केलेत स्वयंपाक, खरंच कमाल आहे. मग खरंच कमाल झाली आहे माई. म्हणजे तुम्हाला आमचा हा पहिलाच प्रयत्न इतका आवडला हे बघता खरोखर कमाल झाली आहे. हो, कारण आम्ही जे कष्ट घेतलेत ना हे सगळं बनवण्यासाठी, ते बघता आम्ही पुन्हा घाट कधीही घालणार नाही. आमच्याकडून होणारच नाही, शक्यच नाहीये ते. म्हणजे माई मला आज हे जाणवलं की स्वयंपाक करण्याचं काम जे आम्ही खूप सोपं मानतो ते खरोखर सोपं नाहीये. हे एकच काम 365 नव्हे तर आयुष्यभर सातत्याने करत राहायचं. तेही सगळ्यांच्या आवडीनिवडी, फरमाईश, रुसवे फुगवे या सगळ्यांची काळजी घेत, दखल घेत, ते मनापासून प्रेमाने सगळा स्वयंपाक बनवायचा. किती थकलेला असलात, तुम्हाला किती त्रास असला, रागावला असलात, त्या सगळ्या गोष्टी, आपला सगळा त्रास बाजूला ठेवायचा आणि फक्त आपल्या लोकांसाठी एकट्या बाईने स्वयंपाक बनवायचा. ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाहीये माई. आणि खरोखर ही तुमची कमाल आहे. त्यामुळे माई मी तुम्हाला थँक्स म्हणेन, तुम्हा सगळ्या बायकांना, की तुम्ही आमच्यासाठी करता आहात इतके वर्ष. आणि ते खूप मनापासून करतात, प्रेमाने करतात, म्हणून आमच्या अंगी लागलंय बघा, आम्ही एवढे मोठे झालो आहोत. थँक्यू सो मच की तुमच्यामुळे आम्ही असा स्वयंपाक केला आणि आम्हाला या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली. खरोखरी तुमची कमाल आहे. त्यामुळे आम्हा सगळ्या पुरुषांकडून तुम्हा सगळ्या बायकांना मानाचा मुद्रा. लाजवता तुम्ही आम्हाला, पुरे झालं. किती लाजवताय. खरंच 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 तुम्ही बायका कमाला. आम्ही गंमत म्हणून आज एक दिवस केलं, पण तुम्ही जर म्हणाला की रोज कर, नाही जमणार. मला तर वाटतं ना, प्रत्येक घरामध्ये वर्षातून किमान एक दिवस तरी सगळ्या बायकांना सुट्टी दिली गेली पाहिजे आणि पुरुषांनी सगळा स्वयंपाक केला पाहिजे. वर्षातून एकदा, महिन्यातून एकदा तरी म्हणा. तरच बायकांची कदर कळेल आणि किंमत होईल.
येस आम्ही कमाल केली. पण माई रोज करायला तयार नाही ते कोणी. गोड गोड बोलून मानाचा मुजरा सलाम बिलाम करून आपलंच यात टाकलंय सगळं. बोलली बरं मी काय म्हणतो, आमचा आवरतच आलाय आता. आता तुम्ही बसून घ्या. आम्ही वाढतो तुम्हाला. लवकर लवकर आटपूया ना, संध्याकाळी गोंधळी यायचे. गोंधळ बघायचा आहे का नाही? आणि ऐका, घरचं कार्य आहे, असं अवतारात बसू नका. चांगलं नटून थटून यावा. आम्ही पण नटून नटून येऊ. तू माझा राजबिंडा राजकुमार रे. तू कसा चांगला दिसतो. चला चला जरा कुठे कौतुक केलं नातवाने तर लगेच राजबिंडा का? आहे की आणि हा माझा नातू. करणार नाही. संबळ लावून घ्या पटापट. बाबो लय दिवस झाले असतील गोंधळ बघून. आज बघ. बाबो बाई बाई बाई. कसले रूप म्हणायचं. लक्ष्मीवाणी दिसते ग नाचून तुझी साधना. काय ग बाई. थांब 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 थांब. हार. हागाशी लय साजरा दिसतोय. हो इतका महागडा हार. मग काय झालं. नाचून आहेस तू माझी. खरं सांगू का, जेव्हापासून माईंच्या सहवासात आले ना तेव्हापासून मी एक गोष्ट शिकले. चकाकणाऱ्या सोन्याने नाही, सोन्यासारख्या नात्यांनी श्रीमंती येते. त्यामुळे जेव्हा मी घाडग्यांची सून झाले ना तेव्हाच खऱ्या अर्थाने मी श्रीमंत झाले. बाबो कसं सोन्यासारखं बोलते ग ही पोरगी. अण्णासाहेब आता गोंधळ सुरुवात करूया का? हा गोंधळाला सुरुवात करा. उठा बाबा. चला बसून घ्या काय पोरीनो. बघा गोंधळ कसा असतो बघा. आई राजा हा गोंधळ मांडली लागे आई, गोंधळाला याव, गोंधळ मांडली लागे आई, गोंधळाला याव.
काय सांगितलं गोंधळी बुवा बर म्हणून हा लग्नाचा गोंधळ घालत असतो असं लग्न झाल्यावरती नवरा मुलं तुळजापूरला जायचं जेजुरीच्या खंडेरायाला जायचं आणि हा लग्नाचा गोंधळ घालत असतो म्हणून या ठिकाणी जर तुमची मुरळी असेल त्यांना बोलवा आणि खंडेरायाचं जागरण चालू करा सदानंदाचा ये कोट